होऱ्याने कशा पद्धतीने खेचले जातील त्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. इवन देसाई संघाकडून ॲज अ बॉलर स्टार्ट करणार आहे. सुरुवात प्रत्येक संघाला चांगली करायची आहे हाच उद्देश असतो. पण पाहूया आजच्या या सकाळची चांगली सुरुवात क्रिकेटच्या माध्यमातून कुठला संघ करतोय. स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत आहेत मिस्टर अल्पेश गायकवाड, पिंपळास भिवंडी. SMD लाईव्हची पूर्ण टीम खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांसाठी मुख्यत्वे करत आहे. सर्व अंपायर्स बाळा सर असतील, दत्ता सर असतील, सर्वांचं देखील तितकंच कौतुक करावं असं वाटते. ऑल द बेस्ट. मॅच ऑन. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. वर पिच बॉल होता, ड्राईव्ह करायचा, एरियल रूट देऊन बॉलला पाठवलं, सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर धूम धडाका, कडक शॉट, षटकार. क्या बात आहे. जी सुरुवात अपेक्षित होती खार्डी संघाला तीच सुरुवात मिळवून देतोय करण. पहिल्याच बॉलवर दिमागदार फटका, नेत्रदीपक फटका, पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्याचसोबत आता धावांची देखील बरसात मैदानाच्या आतमध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे. सेकंड बॉल वेगवान तेज तर्रार महाप्रचंड वेगाने हा बॉल हाताळलाय. तोडीस तोड प्रत्युत्तर या ठिकाणी गोलंदाज मयूरच्या वतीनं पाहायला मिळते. कारण क्रिकेटचा हा खेळ आवेशाने खेळायचा होता आणि तो आवेश दोन्ही संघांच्या वतीनं सर्व खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळतोय. 2 बॉल झालेत आणि धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून बॉलर तयार मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅटर असेल राईट हँडेड बॅटर मिस्टर करण. काहीसा आखोटप्याचा बॉल होता, उजव्या एष्टीच्या बाहेरचा हा बॉल. प्रमोद यांच्या वतीने तो बॉल कॅरी केलाय. खूप चांगलं प्रतिउत्तर मयूरच्या वतीनं पाहायला मिळते. कारण तयारीत नव्हता मयूर पहिल्या बॉलसाठी, पण त्यानंतर मात्र करणचा तो स्ट्रोक क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलवर चोख प्रतिउत्तर मयूरचं मिळालेलं आहे. यावेळेस काहीसा उसळी घेणारा बॉल, आयडियल बाउन्सर रबर बॉल फॉर्मॅटचा आपण म्हणू शकतोय. खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टीचा अंदाज घेताना, कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना किती बाउन्स मिळायला हवा बॉलला त्याचा अभ्यास मयूरचा खूप चांगला आहे असं जाणवते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, धावसंख्या 6, बॉल फेकून झाले 4. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये केतन आणि करणच्या दरम्यान नक्कीच झाले. कारण 3 डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं धोकादायक असू शकेल, ती चर्चा केली आहे. ओव्हर द विकेट ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पूल करायचा होता, तितकासा कन्व्हिन्सिंग एफर्ट नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, थ्रो करेल तोपर्यंत धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता आहे आणि फलंदाज बाद. घाई झाली आणि घाई करताना मात्र थोडासा कॅज्युअलनेस पाहायला मिळाला आणि पहिला धक्का बसतोय टीम गावदेवी कार्डीला. विकेट डाऊन. काय क्वालिटी एफर्ट्स पाहायला मिळालेत. खरं तर थोडासा थांबला होता आणि त्याचमुळे मात्र करण तो कॅज्युअलनेस पाहायला मिळाला. आणि म्हणतात ना की द्विधा मनस्थिती नसावी. क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बॉलिंग करा, बॅटिंग करा, फिल्डिंग करा. द्विधा मनस्थिती जेव्हा तुम्ही येता तेव्हा मात्र तुमच्याकडून चुका होऊ शकतात आणि तीच चूक या ठिकाणी करणच्या वतीने झाले होते. एक मोठं स्वप्न दाखवलं होतं करणने की जास्तीत जास्त धावसंख्या गावदेवी खार्डी संघ बनवू शकेल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहेच, पण मात्र ज्यावर सर्वात जास्त विश्वास होता आघाडीच्या फलंदाजावर, करण मात्र झटपट बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ जातोय. बघा रबर बॉल फॉर्मॅटमध्ये ॲडव्हान्टेज मुख्यत्वे बॅटर्सलाच असतो, हे तर मान्य करायला हवं. कारण कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर बॉल स्कीड होताना बॅटरच्या दिशेने येताना बॅटर तयार असतो, फक्त फोर्स लावण्याची गरज असते, योग्य ती दिशा देण्याची गरज असते. आणि तेच कुठेतरी पहिल्या बॉलवर जमलं, पण त्यानंतर मात्र कुठेतरी करण बॅकफुटला ढकलला गेला आणि खूप चांगला कमबॅक रिची 11 देसाई या संघासाठी मयूरने मिळवून दिलेला आहे. 7 धावा 1 गडी बाद गावदेवी खार्डी असेल हा शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. पावसाने देखील थोडीशी दडी मारलेली आहे आणि आता एक चांगलं असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये खेळाडू अनुभवत आहेत. कारण एव्हाना पूर्ण वर्षभर उन्हामध्ये ताटकळत उभे असतात सर्व खेळाडू आणि अंपायर्स मुख्यत्वे, पण या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडासा हवेचा सुखद धक्का देखील मिळतोय आणि पावसाचा आनंद सुद्धा. असं वाटतंय क्षेत्ररक्षकांच्या देहबोली वाचून की एज लागली होती का, पण येस डेफिनेटली हलकीशी एज लागून प्रमोद यांच्याकडे बॉल गेला जरूर होता, पण तो त्यांच्या हातांच्या उंजळीमध्ये त्यांना सामावता आला नाहीये. एक जीवनदान मिळते फलंदाजला आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी खार्डी या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम गावदेवी खार्डी.
चला पुढचा सामना असणार आहे साई 11 वडवली ब वर्सेस जलेश्वर वाडेकर. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा बघा. आज कुठलीच हायगाय चालणार नाही, कारण काल आपण थोडंसं दुपारच्या सत्रामध्ये थांबलो होतो. रक्षाबंधन होती आणि संघ पोचले नव्हते, पण मात्र त्यांना पेनल्टी सुद्धा मिळाली होती. म्हणूनच आज जे संघ खेळणार आहेत जसं तुम्हाला कळवलं आहे त्यावेळेत तुम्हाला या मैदानावर रिपोर्ट करावा लागेल, कारण प्रत्येक गोष्ट या किंग मैदानावर नियमांच्या आधारावर चालत असते. त्याचमुळे तुम्ही देखील नियमांच्या आधारावर आपली उपस्थिती दर्शवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. चला, वाडेघर आणि वडवली ब या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. चला, मैदानाच्या आतमध्ये देखील तुम्ही थांबू नका. तुम्हाला 15 ते 20 मिनिटच मिळतील एक डाव पूर्ण करण्यासाठी. याची देखील दखल घ्या. पूर्ण दिवसभर आम्ही याच सूचना तुम्हाला करणार आहोत. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय हिमांशू. फुलटॉस बॉल फोर्स केलाय, बॉलला मिड विकेट एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हाच बॉल उडवलाय मिड विकेट सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक आणि ज्या फटक्याची अपेक्षा होती तोच फटका पाहायला मिळालाय. जसा पहिल्या षटकाच्या पहिल्या बरोबर 6 धावांचा उत्तुंग षटकार आला होता करणच्या बॅटमधून, आणि आता केतनच्या बॅटमधून तो उत्तुंग षटकार दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आलाय आणि ह्या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाते 13 या आकड्यावर. हिमांशूचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे हिमांशू का स्वागत असंच कुठेतरी केतन सांगतोय. आणि पाहूया आता जसा कमबॅक पहिल्या षटकामध्ये मिळवून दिला होता मयूरनं, तसाच कमबॅक हिमांशू सुद्धा यानंतर मिळवून देईल का? कारण ठाण्या वाघ मिस्टर प्रमोद म्हात्रे यांचंच नेहमीच मार्गदर्शन रिची 11 देसाई या ग्रामीण संघाला, तसेच रिची जितू निलेश 11 या व्यावसायिक संघाला सुद्धा त्यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभलेलं असते. तर एक अनुभव आहे आणि तो अनुभव त्या तरुणांना ते शेअर करतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय सुद्धा. आता पाहूया ती चर्चा किती फायद्याची ठरते देसाई संघासाठी. हाफ ट्रॅकर बॉल, अतिरिक्त उसळी, उंचीचा दाखला घेताना पंचांनी दर्शवलं की हा वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. म्हणजेच या उंचीचा बॉल यानंतर गोलंदाज जर हाताळेल तर दंड बसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस उसळलाय, बॉल उसळलाय. यस, एक्झॅक्टली. आणि पंचाने लगेच दर्शवलंय की हा उसळी घेणारा बॉल आहे आणि ही उसळी मात्र कुठेतरी दंडित देऊन जाईल गोलंदाजाला आणि हा असेल नो बॉल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. म्हणूनच क्रिकेटमध्ये वेगवेगळे नियम बनवलेले आहेत आणि काही तरतुदी सुद्धा केलेल्या आहेत. या अगोदरचा बॉल बाउन्सर होता. ती तरतूद गोलंदाजासाठी होती की यानंतर तितक्या उंचीचा बॉल तुम्ही हाताळू शकत नाही, पण त्यानंतर तो बॉल हाताळला गेला आणि लगेच पंचांनी नियमांच्या आधारावर तो नो बॉल दर्शवलेला आहे. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. बॉल तयार, सौरभ. अवे फ्रॉम द बॉडी, फुटवरचा अभाव, चांगली बॉलिंग, ऑफस्टंपच्या बाहेरची ही डिलिव्हरी खूप काही सांगून गेलेली आहे. म्हणजे स्टंप टू स्टंप अटॅक करून चालत नाही, कधी कधी तुम्हाला व्हेरिएशन दाखवावं लागतं आणि कुठेतरी ते व्हेरिएशन हिमांशूच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. थांबवलंय काही अंशी फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. लेंथ बॉल होता. पिकअप करताना मात्र कुठेतरी उसळीचा अंदाज घेतला होता फलंदाजाने, पण मात्र ती अपेक्षित उसळी प्राप्त करू शकला नाही बॉल आणि त्याचमुळे हा जातोय डॉट बॉल. खूप चांगला कमबॅक हिमांशूचा. जसा कमबॅक मयूरचं पाहायला मिळालं होतं तसंच कमबॅक हिमांशूचं. चांगला बॉल होता. ब्लॉक आउट डिलिव्हरी, इनसाइड आउट. बॉल हलक्या त्याने प्लेस केलंय. बॉल जाईल कव्हरला. फॉलो थ्रूमध्ये स्वतः हिमांशू बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव वेगानं पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्या वतीनं जर संघाचा फायदा होत नसेल तर आपण आपल्या सहकार्यावर विश्वास दर्शवायला हवा. तेच कुठेतरी अमिताच्या केलेलं आहे केतनने. आता बघूया सौरभ, ज्याने अजूनपर्यंत खातं खोललं नाहीये, कशा पद्धतीने सुरुवात करतोय त्याच्या वैयक्तिक खेळाची. धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा, 16. क्या बात आहे, हॅकिंग धडाकेबाज षटकार. खूप चांगल्या चपळतेने हा स्ट्रोक खेळलेला आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. फ्रंटफुटला थोडंसं बाजूला केलं आणि त्यानंतर आयडियली मिडल ऑफ द बॅट कनेक्शन बॉलचं झालं आणि त्यानंतर फक्त फोर्स देण्याची गरज होती. फोर्स मिळालाय आणि बॉल जातोय सीमा पार 6 धावांसाठी. या डावामध्ये आतापर्यंत 3 षटकार गावदेवी खार्डी संघाकडून फलंदाजाने ठोकलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. बघा, जास्तीत जास्त षटकारांवर विश्वास ठेवलाय, कारण एकही डबल एकही ट्रिपल नाहीये. षटकारांवर जास्तीत जास्त विश्वास आणि मी तर म्हणेन डॉट बॉलवर सुद्धा.
क्रॉस बॅटेड स्ट्रोक फ्रंटफुटला येऊन बॅटची एज यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल हा असेल दुसरा धक्का आणि लगेचच षटकार खेचल्यानंतर सौरभला परतीचा प्रवास करावा लागते. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सौरभ आउट. चला फलंदाजाला देखील तीच सूचना असेल की आपण देखील जसा कुठला फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज तयार ठेवायचा आहे. 2 धक्के बसलेत गावदेवी खार्डी या संघाला. 2 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पाऊस तर मुसळधार पडतोच आहे. गेल्या 2 महिन्यांपासून लगातार पाऊस पडतोय. त्याचमुळे एक वैतागलेला सामान्य नागरिक मनामध्ये हेच आणत असेल की नको तो पाऊस, नको ते रस्त्यावरचे खड्डे, नको ती लोकलमधली गुदमरून टाकणारी गर्दी, नको ते डॉक्टरचे बिल, नको तो शिक्षणावरचा अवाजवी हा कर आणि सगळं काही वैतागून टाकणारं असं वातावरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पोहोचतोय. नासिर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 2 गडी बाद 22 धावा. बघा प्रत्युत्तर मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22 धावा झालेल्या आहेत. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. किंग ट्रॉफी रबर बॉल टुर्नामेंट आपण पाहतायत, एन्जॉय करतायत. आणि आता पहिल्या बॉलवर षटकार होता. वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने धावांचा वेग नियमितपणे वाढला जाईल, पण कुठेतरी ते पाहायला मिळत नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. सूरज फौजदार. नॉन स्ट्राईकला असेल सूरज आणि स्ट्राईकवर असणार आहे म्हणजेच केतन. चला जास्त वेळ घेऊ नका. नम्र विनंती. फ्लाय स्विचरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग अँगलचा वापर. त्याचसोबतच हलकासा आउट कटर बॉल प्रमोदच्या वतीनं मात्र खूप चांगल्या पद्धतीने तो बॉल अडवला जातोय. बघा धावा वाचवणं गरजेचं आहे. विकेट मिळवणं गरजेचं आहेच, पण त्याचसोबत धावा अडवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ते अडवलं जाते. आणि प्रमोद यांचं ते बघा नेतृत्व बघा. लगेच स्लाइस लेवल क्षेत्ररक्षक ठेवलाय कारण लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट बॉलर आहे. अँगल मिळतोय, टर्न मिळतोय. पण आखो टप्प्याचा बॉल होता. काही अंशी खाली राहिला होता बॉल. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. इनफिल्डच्या पलीकडे बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत घाई गडबड केली जात नाहीये. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबत आहेत. धावसंख्या पोहोचते 1 न पुढे आणि पोहोचते 23 या आकड्यावर. 2 गडी बाद 23 धावा. काही अंशी नाही मी तर म्हणेन बऱ्यापैकी थांबवलेला आहे गोलंदाजांनी गावदेवी खाडी या संघाला. गावदेवी खाडी हा एक फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे, पण मात्र आता जेव्हा गोलंदाज तुमच्यावर हावी होत आहे तर तुम्हाला प्लॅन ए नाही तर प्लॅन बी निवडावा लागेल. पाहूया त्या पद्धतीने गावदेवी खाडी संघाचा खेळ होतोय का. चांगली बॉलिंग दिलीप ओव्हर द विकेट. बॉडीला रोल केलं. ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. यष्टिरक्षकाला बीट करून बॉल मागे जाईल. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहेत. दुसऱ्या धावेसाठी नकार आणि बायची 1 धाव असणार. ही अवांतर धाव आपण धावपलकामध्ये ऍड करूया. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. 24. चला वाडेकर आणि वडवली ब दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने लगेच रिपोर्ट करायचं आहे. 4थ्या षटकानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल किंवा तुम्ही मैदानात असाल तर प्लीज हायगाई करू नका. प्रत्येक गोष्ट आज वेळेनुसारच झाली पाहिजे. काल आपण समजून घेऊ शकतो की रक्षाबंधन होतं, नारळी पौर्णिमा होती, पण तरी देखील उशिरा आलेल्या संघाला दंड मिळालाय. तर आज तसं होऊ नये त्यामुळे आम्ही वारंवार त्या सूचना करतोय, कारण प्रत्येक संघ हा आपलाच आहे. प्रत्येक संघाला एक चांगला वेळ मिळावा त्यासाठी ते नियोजन केलं गेलेलं आहे. दिलीप खूप चांगले बॉलिंग आतापर्यंत हाताळलेली आहे. या अगोदरचा बॉल काही अंशी शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याचा फायदा नक्कीच फलंदाज उचलू शकला असता, पण उसळी मिळाली नव्हती त्या बॉलला, त्याचमुळे मात्र काही अंशी फसलाय. स्ट्रोक चांगला आहे. हा बॉल थांबणार नाहीये, मागवावा लागेल हा बॉल, कारण बॉल जातोय जवळपास 130 मीटर पलीकडे. लॉंग ऑन क्लिअर करताना 6 धावांसाठी उत्तुंग गगनचुंबी षटकार. जसा तो बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं त्यावर मोहर उमटवली होती की हा षटकारच आहे. काय क्लासिकल स्ट्रोक या ठिकाणी बॅटरचा पाहायला मिळालेला आहे. हा षटकार आलाय केतनच्या बॅटमधून. 2 षटकार केतनने या डावामध्ये गावदेवी खाडी संघाला दिलेले आहेत. 6 धावांची वाढ, धावसंख्या 30. ओहो, पुन्हा एकदा चकवा देणारा हा बॉल होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. शेवटच्या क्षणाला बॉडीला रोल करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेगचा क्षेत्ररक्षक चपळ आहे. ही चपळता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या संघाचं मध्ये स्थान निश्चित करू शकते, कारण तुमच्या संघामध्ये बॅटर सुद्धा असायला हवे, तुमच्या संघामध्ये बॉलर्स सुद्धा असायला हवे, पण त्याऐवजी तुमच्या संघामध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगले असायला हवे. तर पावसाळी फॉर्मॅटमध्ये तुमच्या संघाचा 8 ते 10 धावांचा फायदा होऊ शकतोय. 2 गडी बाद 31 धावा. आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केलेत, 5 बॉल फेकलेत. दिलीप यांनी शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला.
यावेळेस ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक फाईन लेग मधून पुढे येईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न नक्कीच आहे. कॉल तर चांगला आहे, थ्रो देखील चांगला आहे, पण बाउन्स मिळालाय. जर डिरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. या 2 धावांच्या वाढीन धावसंख्या पोहोचते 3 षटकानंतर 33 धावा. 2 गडी बाद 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी खाडी. यानंतर फक्त एकच षटक असेल, ही देखील माहिती असू द्या फलंदाजांना, कारण काही वेळात तुम्हाला ते भान नसते की आपण किती षटकांचं क्रिकेट खेळत आहोत. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये जाताना सर्व आढावा घेणं गरजेचं आहे. गोशांकी क्षेत्र कुठे आहे, किती षटकांचा सामना, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्व अभ्यासित करून जायची असते. चला, जास्त चर्चा नकोय. रिची 11 देसाई संघ, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण लगेचच बॉलर निवडा, आपापल्या जागेवर या आणि मॅच ऑन ठेवा. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 10 वाजता शेड्यूल सुरू झालं होतं. आज आपण 9:15 वाजता शेड्यूल सुरू केलेलं आहे, कारण सामने जास्त आम्हाला खेळवायचे आहेत. सन्माननीय पांडुरंग दादा संते यांचा उद्या वाढदिवस, आणि त्यांना आपण देऊया सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक गोड गोड शुभेच्छा. नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य आणि नागरिकांसाठी काहीतरी करायचं आहे ही तळमळ त्यांच्या देहबोलीमध्ये नेहमीच पाहायला मिळते. असं थोर व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंग दादा संते यांचा उद्या वाढदिवस. 2 गडी बाद 33 धावा गावदेवी खाडी. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर रितेश येतोय. रिची 11 देसाई या संघासाठी. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असेल बॅटर सिक्सर बॉय ऑफ दिस इनिंग मिस्टर केतन. अजूनही सूरजकडे तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट करण्याची वेळ आली नाहीये. दरम्यान हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एकदा मेल, एखादा विचिवाड धावसंख्या पोहोचते ती म्हणजे असलेला आहे केतनसाठी. मात्र नेहमीच टाळ्यांचा कडकडाट या पॅव्हेलियन बॉक्समधून होतोय, कारण त्यांच्या वतीनं संघाचा फायदा होतोय. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. अल्पेश गायकवाड आम्हाला कळवत आहेत 40 धावा झालेल्या आहेत. 40 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. विकेट फॅक्टर मात्र महत्त्वाचं आहेच, पण जर कुठला तरी एक फलंदाज आपल्या संघाची बाजू अडवून ठेवतोय तर त्याला मात्र महत्त्व आहे. केतनने मात्र ती जागा खूप चांगल्या पद्धतीने अडवून ठेवलेली आहे. आतापर्यंत त्याने 3 षटकार आपल्या संघाला दिलेले आहेत आणि खेळतो वैयक्तिक 21 धावांवर. 10 बॉल 21. आयडियली पाहिलं तर 200हून जास्त स्ट्राईक रेट असायला हवा. यावेळेस स्लॅश केलाय बॉलला, बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा हा असेल उत्तुंग नजाकत पूर्ण षटकार. काय क्लासिकल बॅकफुटला जाऊन हा बॉलला स्लॅश करताना बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या संघासाठी उभा राहीन, माझ्या संघासाठी धावा बनवीन, हाच अट्टाहास पाहायला मिळतोय. मनोधैर्य तुमच्याकडे असायला हवं की जरी आमचे आघाडीचे फलंदाज कुठेतरी निष्फळ ठरले, पण मात्र मी माझ्या वतीनं माझ्या संघाचा फायदा करून देईन, हाच आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. आणि तो आत्मविश्वास केतनच्या वतीनं पाहायला मिळालाय. 11 बॉल्समध्ये त्याने 27 धावा बनवलेल्या आहेत. सांघिक धावसंख्या गावदेवी खार्डी या संघाची 2 गडी बाद 46 धावा. 46 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.2. यू आर वॉचिंग किंग ट्रॉफी रबर बॉल टूर्नामेंट 2022. सूरज बघ्याची भूमिका घेतोय, कारण तो देखील एन्जॉय करतोय केतनची बॅटिंग. आता मात्र दिशा बदलून गोलंदाजी करतोय गोलंदाज रितेश. 2 बॉल्समध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. थोडासा दबावात तर आहे, पण दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवायचं आहे. 1 मिनिट थांबायचं अंपायर. मंकड विकेटला बॉल काउंट केला जाणार नाही, ही मात्र माहिती आम्ही देतोय. जे येणारे संघ आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. बॉलर तयार. क्या बात आहे. पुन्हा एकदा अप्पर कट केलाय बॉल. थर्ड मॅन एरियामध्ये एक्झिक्यूट केलंय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. 2 धावांसाठी प्रयत्न नक्कीच असणार आहे. हो पोचलाय का पोचला, आणि पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पोचतायत. 2 धावांची होते वाढ. स्ट्राईक जास्तीत जास्त केतन स्वतःकडे ठेवतोय, कारण या सकाळचा अंदाज, या खेळपट्टीचा आढावा त्याने व्यवस्थित घेतला आणि त्याच्या वतीनं जास्तीत जास्त धावा होऊ शकतील, तो आत्मविश्वास आतापर्यंत त्याच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या 48. यावेळेस लिडिंग एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाला बीट करून मागे जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिलीप पोचेल, तो मात्र फंबल आणि फंबल होताना मात्र धावा वसूल करतायत 2. केतन आणि सूरज. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 50 ऑफ 14 गावदेवी खार्डी. बॉल फेकून झाले 4. 2 बॉल शिल्लक आहेत. चला, वाडेकर आणि वडवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी टॉससाठी या. आपण टॉसची प्रक्रिया या इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोत. भागला ठरलाय, कारण आतापर्यंत 17 धावा रितेशनं खर्च केलेल्या आहेत.
2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल्सवर तर त्याने एक चांगलं काम केलं तर त्यांचे सर्व गुन्हे माफ होतील. दांडीगुल फलंदाज बाद. केतन बॅक टू पेव्हिलियन. जबरदस्त बॉलिंग, अक्षरशः स्टंप उखडलेली आहे आणि या प्रक्रियेला क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये फुल पिंट म्हणून संबोधलं जाते. कमॉन डीजे. थँक्यू. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. रितेशने कमबॅक होऊन दिलाय आणि ज्या फलंदाजाने नाकी 9 आणले होते त्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. क्या बात आहे, सर्व गुन्हे माफ. जबरदस्त बॉलिंग. शेवटचे 2 बॉल मात्र अविश्वसनीय असं प्रदर्शन. या 4 बॉलवर 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, त्यामध्ये 1 विकेट आणि खूप चांगला शेवट केलेला आहे या डावाचा गोलंदाजाच्या माध्यमातून रितेशनं. आणि आता धावसंख्या झालेली आहे 50 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्समध्ये 51 धावांची गरज असेल रिची 11 देसाई या संघासाठी. 24 बॉल्स अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट. आपण देऊया डीजे राजला संधी आणि नक्कीच या ब्रेक नंतर दुसऱ्या डावाकडे आपण येणार आहोत. कमॉन डीजे. स्पोर्ट्स शोरूमचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर बनू शकाल.
चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करणार आहेत रिची 11 देसाई या संघाकडून. मोरेश्वर आणि नितीन स्ट्राईकवर नितीन आणि बॉलिंग ट्रॅकवर सौरभ. पहिला बॉल विकेट. ओ हो, हा थोडासा ऑकवर्ड इफेक्ट होता, प्रॉमिसिंग नव्हता. पूर्णपणे नजर त्याने हटवून ऑनसाईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शरीरावर बॉल आदळतोय आणि लेग बाईची एक धाव मिळते. असे प्रयत्न जोखमीचे प्रयत्न असू शकतात, कारण रबर बॉल आहे. जरी रबर बॉलचं वजन कमी असलं पण इम्पॅक्ट स्ट्रॉंग असतो, त्याचमुळे व्यवस्थित नजर ठेवून खेळणं कधीही योग्य. दरम्यान एक धाव. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल आता मोरेश्वर. अनुभवी आहे मोरेश्वर आणि पाहूया त्या अनुभवाचा वापर या डावामध्ये होतोय का. आपटी देऊन टाकण्याचा प्रयत्न, हे खूप कमी गोलंदाजांना जमते रबर बॉल फॉर्मॅटमध्ये, कारण रबर बॉलला खूप जास्त बाउन्स असतो आणि त्याचमुळे तुम्हाला तुमच्या खांद्यावर नियंत्रण ठेवायचं असते. पण या ठिकाणी खूप चांगलं नियंत्रण गोलंदाज सौरभचं पाहायला मिळालं. 2 बॉल चांगल्या दर्जाचे हाताळलेत. अजूनही कुठेतरी मोठ्या फटकांच्या शोधामध्ये हे दोन्ही फलंदाज आहेत, कारण तो आत्मविश्वास वाढेल, कारण प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका यायलाच हवा. 13च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे यावेळेस दंड मिळेल, डेफिनेटली मिळणार आहे. उंचीचा दाखला पंचांनी घेतला आणि वाईट बॉलची एक धाव मिळेल. 1 फॉर दी ओव्हरची ताकद सुद्धा गोलंदाजाला मिळणार आहे. एक धाव वाढेल, धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 2 या आकड्यावर. वेगवान गोलंदाज आहे, उंची देखील चांगली आहे, जशी एक आयडियल गोलंदाजाची असायला हवी. चला वाडेकर आणि वडवली बी, पुन्हा एकदा तुम्हाला तो पुकार आम्ही देतोय. यावेळेस यष्टीरक्षकाने पूर्ण शरीर झोकलंय हा बॉल अडवण्यासाठी. दरम्यान धाव तर पूर्ण केले, एक दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार आहे, कारण क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचत नाहीये. 2 पूर्ण करून तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय, पण या 2 या असेतील 3 धावा वाईडच्या. 3 धावा अवांतर वाढतील, धावफलकामध्ये धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावर. बघा आता कुठेतरी तो बोनस मिळतोय असंच मी म्हणेन, कारण विथ द बॅट धावा येत नाहीयेत, पण बॉलर कुठेतरी सहकार्य करतोय देसाई संघाला असंच म्हणलं तर त्यात कुठलंच दुमत नाहीये, कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल असं नाहीये, पण मात्र आपल्या वतीनं आपल्या संघाचा तोटा होणार नाही ही देखील काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. दरम्यान धावा झाल्यात 5. ड्राईव्ह करायचा होता, इनसाइड एज घेऊन बॉल मिड विकेटला जाईल. फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. मिळते ती एकच धाव, एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता पाहूया 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा नेमक्या होत्यात किती, कारण मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, पण ते एक्झिक्युशन आणि रिझल्ट मिळत नाहीये. धावसंख्या 6 झाले, 6 रन्स. बॉलर तयार. काय वेग आहे, जबरदस्त वेगवान बॉल या ठिकाणी सौरभचा पाहायला मिळाला. जर स्पीडोमीटर या ठिकाणी असता तर त्या स्पीडोमीटरचा काटा देखील वाकला असता, इतक्या वेगाने तो बॉल हाताळलेला आहे सौरभने. धावसंख्या 6. फोर्स करतायत, बॅट्सविंग देखील प्रॉपर आहे बॅटरचा, पण मात्र ते कनेक्शन जे स्वप्नवत कनेक्शन व्हायला हवं बॅट आणि बॉलचं ते होत नाहीये. ऑन साईडला हुक करायचा होता, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंचांच्या वतीनं वाईड बॉलची खूण. बाळा सर, कडव सर आणि नासिर सर हे 3 पंच पूर्ण या स्पर्धेमध्ये निरीक्षण परीक्षण करणार आहेत. अल्पेश गायकवाड स्कोरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. SMD लाईव्हचे वतीने थेट प्रक्षेपण आज तुम्हाला बाबू शहा यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्याचसोबत नेरुळचे हर्षद मडवी यांचा देखील आवाज तुम्हाला आजच्या दिवसभरात ऐकायला मिळेल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, थोडं शरीराला बाजूला सारून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलाय लॉंग आला क्षेत्राच्या, त्या ठिकाणी हलकीशी चूक करताना पाहायला मिळालं आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना एका धावीला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये दोन्ही फलंदाज होत आहेत यशस्वी. 2 धावांची वाढ, बिनबाद 9. विकेट डाऊन नाही झालाय, पण धावा देखील होत नाहीयेत, कारण मोरेश्वरच्या आपण स्टॅट्सचा विचार केला तर एका धावेवर मोरेश्वर खेळतोय आणि नितीन 2 धावांवर खेळतोय. अवांतर धावांच्या वतीनं जास्त धावा मिळाल्यात. रिची 11 देसाईला विथ द बॅट कमी. सौरभ थोडासा नाराज निराश असेल, कारण अवांतर धावा जास्त बहाल केल्या जात आहेत त्याच्या वतीनं. शेवटचा बॉल
हो हो, पुन्हा एकदा तो अतिरिक्त उसळी घेणारा बॉल हाताळला आणि या अगोदर त्याने तसाच बॉल हाताळला होता, म्हणून आता त्याच गोष्टीचा आढावा घेताना नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचेल 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, चांगला बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉलला पाठवलाय मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनचा, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची सहज संधी होती. 2 धावांची वाढ आणि अशा पद्धतीनं पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिची 11 देसाई संघाची धावसंख्या झाली 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 18 बॉल्स, 39 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. प्लीज प्लीज चला बॉल लगेच पाठवून द्या. बॅटर्स आपल्या या पोझिशनमध्ये आलेले आहेत. चला वाडेकर आणि वडवली आपण लगेच टॉससाठी या. कारण बघा सामना सुरू झालाच पाहिजे. मॅच संपल्या दुसरा सामना स्टार्ट झाला पाहिजे. कुठलाच व्यत्यय, कुठलाच प्रतिबंध आज होता कामा नाही. तुमच्या वतीनं ती काळजी प्रत्येक संघाने घ्यायची आहे. कारण तालुकानिहाय क्रिकेट आम्हाला लगेच स्टार्ट करायचं आहे. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समजा नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय खार्डी संघाकडून. आतिश येतोय. बघूया आतिश कडून तशी गोलंदाजी पाहायला मिळेल का. पहिलं षटक चांगलं हाताळलंय नो डाऊट सौरभने, पण मात्र अवांतर धावा जास्त त्याने खर्च केल्या, त्याचमुळे थोडंसं नुकसान झालंय गावदेवी खार्डी या संघाचं. आतिश बॉलिंग मार्कवर. चला टॉस देखील होतोय, आपण टॉसकडे देखील लक्ष घालूया. बॉलर तयार. फुल टॉस बॉल. हाऊ डीड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. व्यवस्थित पोझिशन नव्हती घेतली बॅटर्सने. बॉल आउटसाइड एज घेऊन जाईल. थर्ड मॅनला दरम्यान या 2 धावा पूर्ण होत्या. टॉस त्या ठिकाणी होतोय कम्प्लीट आणि टॉस जिंकलाय. वडवली ब या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. यापुढचा सामना वाडेकर वर्सेस वडवली ब. वडवली ब या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. दरम्यान पहिला बॉल फुल टॉस हाताळला होता, तितकासा फायदा उचलता आला नाहीये नितीनला. ओ हो, पुन्हा फुल टॉस सोडलाय. या ऑपॉर्च्युनिटीज मात्र वारंवार मिळणार नाही आणि समोरचा गोलंदाज जर तुम्हाला मेजवानी देतोय तर ती मेजवानीचा स्वीकार करायला हवा, पण तो स्वीकार करता येत नाहीये. कनेक्शन होत नाही. डोक्यावर हात गेलाय, पण आता डोक्यावर हात घालून काय फायदा. संधी तर निघून गेले. बाईची एक धाव मिळेल, एका धावाची वाढ, धावसंख्या पोहोचते बिनबाद 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. बघा देसाई संघामध्ये देखील चांगले अनुभवी असे खेळाडू आहेत. जवळपास 5 ते 6 अनुभवी खेळाडू देसाई संघामध्ये आहेत आणि तरुणांचा भरणा देखील देसाई संघामध्ये आहे. पण आता अनुभवावर विश्वास ठेवला प्रमोद म्हात्रे यांनी, मरीश्वर आणि नितीन यांच्यावर. वा वा वा, हा बॉल पाठवलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. क्लासिकल स्ट्रोक षटकार. तोच वाहवा मिळवणारा हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे मोरेश्वरने आपल्या बॅटमधून. 6 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. 21. यावेळेस फ्लिक करायचा होतं. लिडिंग एज घेऊन बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळालाय, पण प्रयत्न अपुरा पडलाय. थ्रो देखील चुकलाय. आता मात्र कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय खार्डी संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत, कारण ते एफर्ट्स तितकेसे चांगले पाहायला मिळत नाहीयेत. या मिळतात एकूण 3 धावा, 3 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. एक्स्ट्रा मेंबरच तुमचा आतमध्ये जाणार. पाणी किंवा ग्लोव्ज पाठवायचे तर तुमचा एक्स्ट्रा मेंबर जाईल. 15 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, पण त्या ठिकाणी थोडे चेंजेस आम्ही करत आहोत. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24. कारण या ठिकाणी प्रत्येक जण चांगलं कार्य करण्यासाठी आलेले. अल्पेश गायकवाड पिंपळासवरून, मी भाईंदरवरून. SMD लाईव्ह तर इकडचेच आहेत.
आणि आज बाबुशा येथील पनवेलवरून, हर्षद मडवी येथील नेरूळ नवी मुंबईवरून, आणि आज पूर्ण तालुका क्रिकेट आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातलं क्रिकेट, तसेच रायगडमधल्या तालुक्यातलं क्रिकेट आणि पालघरच्या तालुक्यातलं क्रिकेट देखील आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आज एक चांगला सुवर्ण दिवस आहे असंच आपण म्हणू शकतो. एकाच दिवशी तुम्ही ग्रामीण आणि तालुका या फॉर्मॅटचं क्रिकेट पाहाल. या बॉलला उडवलंय खूप चांगल्या पद्धतीने फोर्स करताना, लॉंग ऑन सीमारेषा पार, 6 धावांसाठी दिमागदार धडाकेबाज षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळतात मोरेश्वर आणि नितीनच्या वतीनं. एवढं नक्की म्हणेन, एक्सपिरियन्स मॅटर्स. या ठिकाणी दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मात्र थोडा वेळ घेतलाय, पण त्यानंतर मात्र त्यांची बॅट टळपते. यावेळेस बॉलला हॅमर केलंय ऑन साइडला. विराट कोहली कक्षाच्या पलीकडे उडणारा हा बॉल जातोय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम ह्यूज इट सिक्सर. वय किती आहे त्याला महत्व नाहीये, तुमच्याकडे कौशल्य किती आहे त्याला खूप जास्त महत्व आहे. आणि तेच कौशल्य मोरेश्वर आणि नितीन यांचं पाहायला मिळालं. काय दिमागदार फटकेबाजी. या षटकामध्ये आतिशने एकूण खर्च केल्या 23 धावा, आणि त्याच 23 धावा 24 धावा खर्च केलेल्या आहेत, पण त्याच कदाचित नुकसान देणाऱ्या ठरू शकतील. 36 धावा झालेल्या. जिंकण्यासाठी आता 12 बॉल्समध्ये 15 धावांची गरज आहे. अजूनही काहीही बिघडलेलं नाहीये. काल देखील मी एक सामना पाहिला होता, सापार्डे वर्सेस वडोली ब, ज्यामध्ये सापार्डे संघाकडून काय जबरदस्त फलंदाजी 3 षटकांपर्यंत झाली होती, पण त्यानंतर तो सामना गोलंदाजाने, वडोली बच्या गोलंदाजाने आपल्या दिशेने झुकवला. म्हणून नथिंग इज परमनंट इन क्रिकेट. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. हे षटक जर व्यवस्थित हाताळलं गेलं गोलंदाजाकडून तर तो कमबॅक नक्कीच मिळेल. केतन म्हात्रे, एक केतन म्हात्रे आमच्या व्यासपीठावर आहे, एक केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, एक केतन म्हात्रे वाखळांचा. धावसंख्या 36 झाले, 15 धावांची गरज आहे 12 बॉल्स. हे 6 बॉल्स खूप महत्वाचे आहेत. आयुष्यातले सर्वोत्तम हे 6 बॉल्स केतन म्हात्रेला हाताळावे लागतील. पाहूया कशा पद्धतीने सुरुवात होते. ऑन दी टोज बॉलला चपराक देण्याचा नक्कीच प्रयत्न झाला होता आवाक्याच्या बाहेर, आणि खूप जास्त उसळलेला हा बॉल, त्याचमुळे पंचांनी ती दखल घेतली आणि वाईड बॉल शिकून. बघा, या गोष्टींपासून तुम्हाला थोडं दूर राहावं लागेल. या मोक्याच्या क्षणामध्ये मात्र तुम्हाला चांगल्या दर्जाचे बॉल्स हाताळायचे आहेत. फलंदाज कशा पद्धतीने बुचकळ्यात पडेल तशा पद्धतीचे बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत. धावसंख्या 37. यावेळेस शरीराला बाजूला सारत खूप चांगल्या पद्धतीने लेट कट करत बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दिमागदार चौकार. 4. साई 11 वडवली ब या संघाने आमच्या व्यासपीठाच्या डावीकडे थांबायचंय, अन्यथा बॉलची पेनल्टी मिळू शकेल. साई 11 वडवली ब च्या सर्व खेळाडूंनी आमच्या व्यासपीठाच्या डावीकडे थांबायचंय, अन्यथा चेंडूंची पेनल्टी मिळेल. ही असेल वाईट बॉलची 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. 9 रन स्टील रिक्वेस्ट टू विन. आव्हान सोपं झालंय, खूप सोपं. बघा, अजून एक सूचना आलेली आहे की जेव्हा सामना स्टार्ट होतो, जेव्हा संघ कुठला मैदानाच्या आत जातो, 11 खेळाडू अवेलेबल असणं गरजेचं आहे. एकही खेळाडू जर कमी झाला आणि 12वा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसला तर दंड. आज मात्र दंडाची भाषा बोलावी लागेल,
कारण सामने जास्त आहेत आणि काल देखील पेनल्टी मिळाल्या होत्या सर्व संघांना जे उशीर आले होते. अजून एक व्हाईट बॉलची एक धामेल. आव्हान सोपं आणि सोपं होत चाललेलं आहे रिच 11 देसाई या संघासाठी, कारण 10 बॉल्समध्ये आता 8 धावांची गरज आहे. 7 धावांची, माफ करा. 10 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्रॉस बॅटर स्ट्रोक यष्टीरक्षक बीट होतोय. दुष्काळ 13वा महिना, कारण बॉल तर त्या ठिकाणी चांगला हाताळला गेला होता, पण त्या ठिकाणी यष्टीरक्षक साथ देत नाहीये आणि हा बॉल अडवता येऊ शकला असता. दरम्यान मी इथे बाईकची एक धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या 45 झाले. 6 धावांची गरज. पुन्हा एकदा उंची जास्त आहे, बॉलला बाउन्स मिळतोय आणि या अगोदर एक अतिरिक्त उसळी घेणारा बॉल हाताळलेला आहे गोलंदाजाने, त्याचमुळे त्यानंतर मात्र ती ताकीद सुद्धा दिली होती गोलंदाजाला, पण कदाचित त्याचा विसर पडलाय गोलंदाजाला. बघा, कुठलाच आक्षेप घेऊ नका, जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय, हा असेल नो बॉल आणि धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत 2. एकूण 3 धावा आपण स्कोर शीट मध्ये ऍड करणार आहोत. चला, 3 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या 48 झाली आहे. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चला, वडवली ब साई 11 वडवली बच्या सर्व मेंबर्सने आमच्या व्यासपीठाच्या डावीकडे थांबायचं आहे सर्वांनी, आणि यांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. 3 बॉल्स शिल्लक आहेत, 3 धावा शिल्लक आहेत, माफ करा. रिच 11 देसाई आणि गावदेवी खारडी या 2 संघांदरम्यान ही लढत मुसळधार पावसामध्ये सुरू झाली होती, पण आता ती लढत आपल्या दिशेने झुकवलेली आहे. तो विजय ही एकच धाव असेल का? ओके, थँक्यू. म्हणजे 2 धावा आपण ऍड करणार आहोत. पुन्हा एकदा लिडिंग एज लागून बॉल फ्लाय स्लिप मधून मागे जाईल. लॉंग स्टॉप क्लिअर करताना बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ, पण रिस्ट्रिक्शन आहे, गवत आहे आणि पाणी, त्याचमुळे बॉलला तितका वेग मिळत नाहीये. पण या मिळत आहेत एकूण 2 धावा. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोचते 49 या आकड्यावर, 49. आणि आता 48 धावा. त्यानंतर मात्र हा असेल का विजयाचा चौकार, आणि अशा पद्धतीने जिंकतोय रिची 11 देसाई हा संघ. विजय संघाचं अभिनंदन हँडशेक करून. आणि चला, हँडशेक करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि वडवली ब या संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कुठलाच वेळ वाया न घालवता. जितका वेळ तुम्ही घालवाल तितक्या बॉल्सची पेनल्टी तुम्हाला मिळू शकेल, आणि आज ते घडणार आहे. काय चला, लगेच वडवली ब साई 11 वडवली ब या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर वाडेकर आपला सुद्धा एक एक्स्ट्रा मेंबर, आणि वडवली ब आपला सुद्धा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. बघा, स्क्रीनवर तुम्ही पाहतात स्टँडी किंग ट्रॉफी 2022